ते म्हणतात ना, माणसाच्या अंगात जिद्द असली तर तो काहीही करू शकतो. पण आज या व्हिडिओमध्ये बघून पण घ्या. माणसाला परिस्थिती गरीब बनवू शकते, पण फक्त जिद्द नावाचा शब्द त्याच्याकडे असला तर तो कोणत्याही संकटांवर मात करू शकतो. अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशमध्ये. काय झालं सांगतो. त्या पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जी पुढे व्हिडिओ टाकेल मी ती तुम्हाला सर्वात पहिले दिसेल. उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. या ठिकाणी सध्या पोलीस भरती सुरू आहे. यात एक गरोदर महिला देखील आली होती. विशेष म्हणजे तिने धावण्याच्या चाचणीत भाग घेतला आणि शर्यत सुरू होताच धावू लागली. पण मध्येच ती थांबली आणि तिने पोलीस अधिकाऱ्यांकडे परत 5 महिन्यांची पुन्हा संधी मिळण्याची विनंती करून परवानगी मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या कानपूरमध्ये पोलीस भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया 10 फेब्रुवारीपासून ते 27 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. काही स्त्री पुरुष उमेदवारांनी दिलेल्या तारखेऐवजी आणखी काही वेळ मागितला आहे. यापैकी 2 महिला उमेदवारांचे अर्ज सर्वात वेगळे आहे. एक महिला उमेदवार 4 महिन्यांची गरोदर आहे, तर दुसरी काही काळापूर्वीच तिला मुलगा झालेला आहे. या दोघींनी भरतीसाठी वेळ मागितला आहे. विशेष म्हणजे पोलीस भरतीचे अर्ज खूप पूर्वी भरण्यात आले होते, पण भरती प्रक्रिया सुरू झाली तेव्हा बहुतांश महिला उमेदवारांचे लग्न झाले तर काही गरोदर राहिल्या. त्यापैकी या 2 महिला उमेदवारांनी लेखी व कागदपत्र चाचणीत भाग घेतला होता. मात्र जेव्हा धावण्याची वेळ आली तेव्हा त्या अडचणीत फसल्या. 4 महिन्यांची गरोदर महिला धावायला लागली पण धावू शकली नाही. तिने मैदानी चाचणीसाठी काही महिन्यांचा वेळ मागितला असून तिची मागणी ही मान्य झाली आहे. पण दुसऱ्या महिलेचे नुकतेच आत्ता ऑपरेशनद्वारे तिला मुलगा झालेला आहे. डॉक्टरांनी तिला धावायलाही मनाई केली होती, पण ती नोकरीची संधी सोडू इच्छित नाही. तिची मागणी अधिकाऱ्यांनी मान्य केली असून तिलाही काही महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. याशिवाय काही उमेदवारांनी शेवटच्या दिवशी चाचणी घेण्याची मागणी केली असून त्यांची मागणी ही मंजूर झाली आहे. तर बघा, आपण यातून नक्कीच काहीतरी धडा घेतला पाहिजे. आपल्या इथं थोडी छोटी जरी आपल्यात कमी असेल तर आपण लवकर माघार घेतो. ह्या महिलांकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.